10 ते 12 तास रोज तुम्ही काम करता, कष्ट करता, तुमचा पैसा तेवढा काम करतो का तुमच्यासाठी? तुमच्याकडे 10-1 लाख रुपये पडलेले असतील सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये. सेव्हिंगमध्ये जर पडलेले असतील तर ते 3 ते 4% त्याच्यावरती व्याज मिळत असेल. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पडले असतील तर त्याला साधारण तुम्हाला 5 ते 6%च्या आसपास व्याज मिळेल. पण मित्रांनो, जर महागाई सध्या 7% ग्रो होतीये, दरवर्षी जर 7% महागाई वाढत चालली आहे, तर तुम्हाला मिळणारं जे रिटर्न आहे हा कसं काय ग्रो होईल? म्हणजे तुम्ही ठेवलेले जे पैसे आहेत ते तुम्ही ग्रो नाही डिग्रो करताय. म्हणजे तुम्ही काय करताय की एवढ्या कष्टाने कमवलेले पैसे तुम्ही सांगताय की मला हे पैसे सांभाळता येत नाही किंवा या पैशांमध्ये वाढ करता येत नाही, यामध्ये ग्रो करता येत नाहीये, म्हणून तुम्ही अशा ठिकाणी ते गुंतवताय जिथे ते ऑटोमॅटिकली डिग्रो होईल. माझं एक क्लायंट आहे, ते प्रोफेशनली सीए आहे. त्यांच्या अकाउंटमध्ये साधारण 8-8.5 लाख रुपये तसेचे तसे पडून होते. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही पैसे झिजवताय, अक्षरशः झिजवताय, आणि त्यांना आम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी आम्ही त्यांना सजेस्ट केलं आणि त्यांनी ते अंमलात आणलं. 3 वर्षानंतर त्यांच्या त्या गुंतवणुकीला साधारण 11.5-12 लाखाच्या जवळपास आज त्याची व्हॅल्यू झालेली आहे. पण हेच पैसे जर त्यांचे सेव्हिंग किंवा एफडी मध्ये असले असते तर हे साधारण 10-10.25 लाख रुपये झाले असते. म्हणजे थोडक्यात पैशाचं नुकसान झालंच असतं. तर तुम्ही सुद्धा असं तुमच्या पैशांचं नुकसान करून घेऊ नका. योग्य ठिकाणी पैसे गुंतवणूक करा, प्रॉपर पैशांना चॅनलाइज करा. आणि तुम्हाला आमच्याकडनं जर गुंतवणूक स्टार्ट करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा, आम्हाला मेसेज करा.